चला माझ्या चालली रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल रेसिपी चुलीवरली. इथं बनवलाय स्पेशल भात असा भारी तांदूळमधला नाही रेशनचं. आणि इथं वळका बरं कशाचं मटण आहे तुम्हाला सांगते. बोकडाचं मटण आहे, बोकडाचं मटण आहे. अर्धा किलो आणलेलं कारण लय दिवस झालं खाऊ वाटलेलं. इकडं ठेवली कढई, त्यासाठी बनवलाय मसाला टमाटर कांदा लसूण हा एवढंच. हा खोबरं ओलं, इकडं खोबरं इथं वाळाय ठेवलेलं. तर इथं कढई ठेवली. तर चला तुम्हाला आजचे मेनू दाखवते की मी आपल्या पनवेलच्या ताई म्हणत होत्या रेसिपी ताई एकदा मटणाची बनवून टाका. मग चिकनचे म्हणल्या होत्या पण चिकन काय भेटलं नाही, मग मटणच आणलं कारण लय दिवस झालं खाऊ वाटलेलं म्हणून. तर चला सुरुवात करू आपण. तर तेल ओतून घेते आधी पहिलं. सगळ्यात तेल काही जास्त मी वापर नाही करणार कारण तेल जास्त खाण्यात आल्यावर हे होतं. मसाला डबा बघा काहीच नाही त्याच्यात, फक्त हळद आणि जिरे ही घरकुल. तर हे टाकून घेते तेजपत्ता. जास्त नाही वापरणार, बस ते भाजलं मस्तपैकी. खोबरं टमाटर कोथिंबीर बिन पाण्याचं वाटलंय. चुलीवर म्हणलं घरात कारण लाईट नसते, पावसाचे दिवस आहेत. मग झिमझिम येते, मग पाऊस आला किंवा काही कागद आहे का असं वाढायचं बांधायचं. काय करायचं ते म्हणत असताना गुलाबी काय दिसतं, काय याला कोथिंबीर नसल्यामुळे दिसतंय तसं. कारण पनवेलच्या ताईंचं आपलं म्हणणं होतं काही रेसिपी दाखवा, तुमच्या रेसिपी मस्त चालतात. म्हणलं चला ओलं खोबरं ओलं आणि टमाटामुळं ती तसा कलर दिसतोय तुम्हाला. आता याच्यात मटन मसाला इकडे दाखव, माझ्याकडे बी दाखव, मी बी दिसली पाहिजे. त्या शेजारच्या पोरीला बोलवलं मोबाईल घरात. हे मटन मसाला जास्त नाही वापरणार कारण आजचं भागून उद्या परवा दिवशी हे काय म्हणतात ते तरी मसाला आहे, हे पण जास्त नाही वापरायचं. आणि स्पेशल मसाला ताईने दिलेला. तिखट जास्त खात नाही ती म्हणून थोडंसं. तर आता मसाला टाकून घेतला. आता हे करून घेते एक जीव. चुलीवर भारी पण लागतं, टेस्ट पण छान येते. तर ताईनं मला रेसिपी पाठवलेल्या ना, ताई बनवा रेसिपी मटनची ही चिकनची. पण काय करावं, चिकन काय भेटलं नाही. मग चिऊरला गेलती, ते माझं रेशन कार्डाचं काम आहे. आणि म्हणलं चला लय दिवस झालं मटण खाल्लेलं, मटणच न्यावं म्हणून 400 रुपयाचं मटण आणलं अर्धा किलो. 800 रुपये किलो. काय करा मीठ टाकून 800 रुपये किलो बोकडाचं मटण.
आपल्या गरीब लायकी नाही परवडत. पण म्हणलं चला चिकन कुठंच नव्हतं, जेऊरमध्ये पण चिकन संपलेलं होतं. आणि मग म्हणलं चला आज रेसिपी टाकायची म्हणजे टाकायचीच म्हणलं तुमच्यासाठी खास. गावाकडली झणझणीत बोकडाचं मटण चुलीवर. तर असं तेल मस्त सुटायला लागले. तर ह्याच्यात घेते मी मटण टाकून. बाद झालं. लय पण घट नाही ते व खात इकडं गावाकडं. सिटीत कसं घटलंय खाते ती. घट जेवढं भाज्या नाही झाल्या तर जेवत नाही ती सिटीत, असं आहे. पण गावाकडं बघा बघू शकता किती घट झाली. तर अजून शिजायचे, मस्त अशी तरी आलेली आहे. हे थोडंसं हे करून टाकते, कोथिंबीर नाही ना त्यामुळं काय करायचं. हे भात रेशनच्या तांदळाचा बघू शकता किती मस्त असं फुलफुलीत भात. एवढा बाद झाला भात. त्यातला बी सकाळ राहतो तेच गरम करायचं. तर बघू शकता बोकडाचं मटण आणलं. तर लय दिवसांनी मला खाऊ वाटलं बोकडाचं मटण. म्हणलं चला रेसिपी बनवा. तरी पण घट झाले. आता जेवताना म्हणते दिसतंय का, जेवताना म्हणताना एवढी घट भाजी कशी खायचं चुरून. आणि गावाकडं कसं हे दणकून मस्त असं टेस्ट आहे. पण तिखट बी झाले, मीठ कमी आहे. गावाकडे बायका अशाच बघतात हातावर घेऊन व्यवस्थित आहे का नाही. तर ताईनं मसाला दिलेला एक नंबर असा मसाला जवळनं दाखव ग. तर बघू शकता हे आपली झाली रेडी. आता संध्याकाळी जेवायच्या टायमाला म्हणते एवढी पातळ भाजी का बघा. हो का, हो का किती पातळ भाजी झाली. आता ही पातळच म्हणते घट. हो का, हो का. गावाकडं कसं घ्यायचं परातीत आणि चुराची एक भाकर दणकून हे फुर्र फुर्र वरपून खाते ती. सिटीत कसं असं हात सुद्धा भरत नाही. पण गावाकडे तसं नाही. 5वी बोटं भरलीच पाहिजे. 5वी बोटं लक्ष्मी असते. मग ते आपण धुयचं. ते 2 हाताने खायचं, 3 बोटाने किंवा 2 बोटाने 4 बोटाने त्याला लक्ष्मी टिकत नसते. तर चला माझं झालं लय बोल बच्चन. उकळी आली बघू शकता किती मस्त अशी तरी सुटली. आता भात, आता 2 भाकरी करायच्या का शिल्लक असले तर करायच्या बी नाही त्या. तर म्हणलं चला मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवते. मटणाची रेसिपी तुम्हाला दाखव जवळनं अजून एकदा. कशी झाली सांगा मला. कारण दुपारी मटण आणलं होतं 3-4 नाही 2-2.5 वाजता. ते फक्त वाफ देऊन ठेवले होते. नंतर मग चुलीवर 2-3 शिट्ट्या दिल्या, शिजलं लगेच. म्हणलं चला लगेच भाजी बनवा. आभाळ आले ना, वारं पण सुटलं मस्त असं. तर कशी वाटली आपली रेसिपी सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला रेसिपी, मला माहिती आहे तुम्हाला रेसिप्या लय आवडतात. पण लाईट नसल्यामुळे रेसिप्या घरात बनवत नाही. आणि पावसाचा दिवस आहे. गावाकडे लाईटी पाऊस नसला तर लगेच घालवतात. म्हणून आणि सारखं मी बाहेर नाही हे करू शकत स्वयंपाक. कधी पाऊस येतो कधी नाही येत, वारं तरी सुटतंय काहीतरी होतंय. तर मस्त अशी तरी सुटलेली आहे. तर चला बाय.